सोलापुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरात चोरी करणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तब्बल 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापुरातील नाकोडा रेसिडेन्सी परिसरात राहणारे भरत कमलकिशोर काबरा हे आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या कडी कोंड तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यात आली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रूपभवानी मंदिर परिसरातील स्मशानभूमीजवळ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. संतोष संजय काळे, साईनाथ संतोष मोरे, चंद्रकांत सौदागर मोरे आणि भरत विलास आखाडे असे अटक आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 2,35,000 रुपयांच्या सोन्याचे दागिने, 1,37,000 रुपयांची चांदी आणि 1,25,000 रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी जप्त करण्यात आला. असे एकूण 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबावी पेठ आणि फौजदारचोली पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. सोलापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा छळ लागला असून आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. जोडबावी पोलीस स्टेशन येथे गुन्हे क्रमांक 518/2026 BNS 305 A 331 3 331 4 3/5 प्रमाणे दिनांक 14/6/2026 रोजी दाखल केलं होतं. यात नाकोडा रेसिडेन्सी फेज 2 पुना नाका या ठिकाणी जे घर मालक आहे त्यांनी देवदर्शनासाठी बाहेरगाव गेलं होतं. त्या दरम्यान यांच्या घरी घराच्या कुलूप तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबद्दल जोडबावी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं. त्यात DCP झोन श्री यावलकर, DCP क्राईम श्रीमती पाटील, ACP श्री पोमन, श्री पवार आणि PSO सध्या प्रभारी आहे श्री चव्हाण आणि सर्व पोलीस स्टेशनच्या DBला ऍक्टिव्हेट केलं होतं. त्यानुसार FC पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्री राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री संजय क्षीरसागर आणि त्यांच्या पथक यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक चांगली माहिती मिळालं होतं. त्यावर काम करून श्री क्षीरसागर आणि जोडबावी पोलीस स्टेशनच्या DB प्रभारी श्री श्रीनाथ महाडिक यांच्या टीमने काम करून 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहे. संतोष संजय कांबळे, राहणार जय मल्हार चौक, साईनाथ संतोष मोरे, राहणार बाळे, राहुल नगर सोलापूर, चंद्रकांत सौदागर मोरे, राहणार जय मल्हार चौक बुधवारपेठ, चौथा भारत विलास आखाडे, राहणार कळके वस्ती जुना कारंबा नाका सोलापूर या 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीत गेलेला पूर्ण माल 100% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेले आहेत. यापैकी जे 1 नंबर आरोपी जे आहे संतोष संजय कांबळे हे क्राईम रेकॉर्ड असणारे हिस्ट्री शीटर आहेत आणि अगोदर MPDAला पण ते डिटेन झालं होतं. आता त्यांनी बाकी जे 3 आरोपीला यांनी सोबत घेऊन हे घरफोडी केलेल्या अशा निष्पन्न झालेल्या आहेत. यात घरफोडीत गेलेल्या 35 ग्राम सोन्याच्या वस्तू आणि जवळपास 2 किलोच्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम 1,25,000 आणि आरोपींनी वापरलेले मोटरसायकल 2 अशा एकूण 7,07,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अतिशय चांगला इंटेलिजन्स नेटवर्क मधून
हे काम झालेलं आहे. DCP श्री यावलकर, प्रताप पोमन ACP, दोन्ही PI श्री महादेव राऊत, श्री सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री मिसाळ आणि हे जे काम केलेले DBच्या टीम्स आणि कॉन्स्टेबलरी टीमच्या अजय चव्हाण, अमोल खरटमल, रवी देंडे, कृष्णा बडरे, विनोद पुजारी, शिवानंद भिमटे, विनोद वटकर, आतिश पाटील, विनायक जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज गाडगे, सूरज सोलनकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे